साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. भाकणूक. यंदा पाऊस चांगला, एक शेतमालाचे दरही स्थिर राहतील. ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या यात्रेतील वासराची भाकणूक सोमवारी मध्यरात्री झाली. वासराने मलमूत्र विसर्जन केल्याने यंदा पाऊस पाणी चांगले राहील. लाल वस्तूला स्पर्श केल्याने शेतमालाचे दर स्थिर राहतील. पूजेच्या वेळी वासरू बिथरले नाही, त्यामुळे सामाजिक शांतता कायम राहील, असे भाकीत नंदीध्वजाचे मानकरी राजशेखर हिरेहबो यांनी व्यक्त केले. सोमवारी मध्यरात्री 12:20 पार पडली. भाकणूक सुरुवातीला मानकरी देशमुख यांच्या घरातून आणलेल्या वासराचे पूजन करण्यात आले. वासरासमोर गूळ, गाजर आणि तांदूळ, गहू यासह अन्य विविध वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी देशमुख परिवारासह नंदीध्वजाचे मानकरी उपस्थित होते. भाकणूक अशी असते. वासरासमोर धान्य, फळे, भाज्या, कडधान्य, हिरवा चारा, पाणी आदी ठेवली जाते. ज्या वस्तूला ते शिवेल ती वस्तू त्या वर्षी महाग होणार, असे भाकीत असते. वासरू बिथरले तर नैसर्गिक मानवनिर्मित आपत्ती, मूत्रविसर्जन केले तर पर्जन्यमान चांगले, असा अंदाज असतो. सीतारामची यात्रा 13/1/2024 पासून सुरुवात झाली. 13/1/2023 यज्ञमंजन, 14/1/2024 अक्षता, आज 15/1/2024 होम. ह्या यात्रेतील योगदंडाच्या पूजनापासून ते आज गायत सगळे धार्मिक कार्यक्रम सुरळीत आणि निर्विघ्नपणे पार पडले. आज महत्त्वाचं म्हणजे भाकणुकीचा कार्यक्रम. आज होम हवन झाल्यानंतर या ठिकाणी भाकणुकीत जो देशमुखाचा जो वासरू होता तो दिवसभर त्याला पाणी वगैरे म्हणजे उपास असते आणि त्याला काय देत नाही, अन्न काहीच देत नाही त्याला. मग त्याच वासरानं आपण सगळ्यांना बघितलात, आम्ही जे सांगतो वासरू देत ते सांगतो. आता ते शेवटी करणार तो सिद्धाराम आहे. आज वासरू आल्याला पहिला मलमूत्र केलं, त्याच्यानंतर मिश्रण केलं आणि विडा ठेवल्यानंतर लाल वस्तूला स्पर्श केला, चाटला, खाल्ला नाही. पण म्हणजे जैसे ते परिस्थिती राहणार. आता मलमिश्रण हे झाल्यामुळं पाऊस पडेल असं मला वाटतंय. पाऊस व्यवस्थित आणि विशेष वासरू शांत होता. म्हणजे 2024 हा शांततेत जाणार. गेल्या वर्षी आपल्याला मी सांगितलं होतं 2023 वासरू बिथरलं होता. आपण बघितलं इराक युद्ध सगळं झालं होतं, सगळं युद्ध ते चाललं. त्यामुळे माझी तुम्हाला एक विनंती आहे, म्हणजे मी काय प्रसंग आपण सर्व एवढं आतुरतेनं एवढं ऐकताना ज्या वेळेला आम्ही जो सांगतो भाकणूक त्याचं तुम्ही विश्लेषण करावं, अशी माझी विनंती. परिस्थिती कशी असेल आता मला मस्त आणि मला दोन्ही केलं आहे, त्यामुळं बरं वाटतं. पाऊस पीक पण बाकी सगळं म्हणजे स्थिर राहणार. राजकीय काय सांगत नाही आम्ही. फक्त जे बाकीचं काय सांगत नाही. जे हितात आहे मलमूत्र झाले त्यामुळं पाऊस आणि आपलं ही जी परिस्थिती आहे स्थिरता राहणार. पाऊस व्यवस्थित राहणार आणि लाल वस्तू थोडा म्हणजे स्थिर राहणार. म्हणजे खाल्लं नाही, तो चाटला खाल्लं असतं तर मग ते महाग झालं, पण स्थिरता राहणार. भयाची परिस्थिती राहणार नाही, शांत आहे. 2024 आहे, शांत, काही नाही, जैसे ते परिस्थिती.